राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळावा यासाठी त्र्यंबकेश्वर शहरात महिला सन्मान योजना कार्ड आणि एसटी महामंडळ एनएमएमसी स्मार्ट कार्ड वाटप तसेच नोंदणी शिबिराचे शानदार आयोजन करण्यात आलं होतं। त्र्यंबकेश्वर मधील आशीर्वाद आश्रम गढई येथे आज दिनांक 19 जुलै 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळी त्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व महिलांना एसटी तिकिटात 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना 50% सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 75 वर्षावरील नागरिकांना पूर्ण तिकीट मोफत देणाऱ्या स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली आहे ते नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांची। त्यांच्या हस्ते आणि उपस्थित या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, नगरसेविका सौ कल्पना लहांगे, सौ पल्लवी शिरसाट, सौ लीला कोरडे तसेच नामदेव कोरडे आणि सागर आडके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगरसेविका सौ आरती आडके आणि नगरसेवक अक्षय भांगरे यांच्या पुढाकाराने या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला त्र्यंबकेश्वर मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वतः व्यक्ती उपस्थित राहून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतलाय। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम सर्वज्ञ, विशाल सर्वज्ञ, स्वप्नील कोते आणि पैठणी, महेश सर्वज्ञ, अमित झोले, तुषार आडके आणि आदेश लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतलाय। त्यांच्या या नियोजनामुळे शेकडो नागरिकांचा एकाच छताखाली या योजनेचा लाभ घेता आलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्यांच्याकडे अद्याप हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नाही त्यांनी लवकरात लवकर आपले कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून पुढील प्रवास सुखकर आणि सवलतीचा होईल। नमस्कार त्र्यंबकवासीय, आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलो आहोत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये या ठिकाणचे 2 नगरसेवक आहे, आरतीताई लोखंडे, अक्षय भाऊ भांगरे। आज या ठिकाणी जे एसटी महामंडळाचे जे 50% सवलतीचे तिकीट चालू आहे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। परंतु ज्या महिला राहिल्या आहेत, ज्या माता भगिनी राहिल्या आहेत, मुली राहिलेल्या आहेत, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती दाखवून आपलं जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड ते नोंदवून घ्यावं असं मी सर्वांना विनंती करते। आज या ठिकाणी प्रभाग 9 मध्ये त्याचप्रमाणे बीएलओचं सुद्धा काम चालू आहे। बीएलओ मध्ये आपलं नाव नोंदणी करणं हे नागरिकांचं प्रथम कर्तव्य आहे। तरी ज्या नागरिकांपर्यंत बीएलओ पोहोचले नसतील त्यांनी येऊन आपण या ठिकाणी आपली नाव नोंदणी ही करायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।